सगळ्यांना शुभ सकाळ। तर आजचं सकाळचं वातावरण पहा, सगळं पाणीच पाणी आहे सकाळी। आणि आज माई केस धुयाचे आले, कारण कालपासून 2-3 दिवस झाले असंच वातावरण होतं पाण्याचं। आणि मला असं वाटलं पाणी नाही येणार, आता हे वले केस बाहेर आहे, सगळं वलं थंड वातावरण आहे। याच्यानं आता डोकं बुकते का काय, मलाही टेन्शन आलं। तर आपली सगळी झाडझूड झाली सकाळची। बकरं चारा खाऊ राहिले, कारण आज बकऱ्याला हिरवा चारा नाही, बंधूनं काल हिरवा चारा काही आणला नाही। आणि हे काही कुटार खात नाहीत 2 बकऱ्या, त्यासाठी आमच्याच बकऱ्याला लावलं कुटार। आणि तसे बंधू जायलाच वावरात आणतीन का काय माहीत चारा, पण पाणी चालू आहे, हे पाणी पडू राहिलं तर चारा आणायचे काही चान्सेस नाही। आणि आज बकऱ्यालाही चाऱ्याचं काही असं हे नाही, कारण असं पाणी चालू असलं की दादाही काही बकरा नेत नाही। तर त्याला काय खाऊ घाला याचंच टेन्शन आलं आता मला, एवढ्या सकाळी सकाळी पाणी आलं म्हणून। तर घरात काय चालू आहे आता पहा, आईचं चालू आहे कापकू, पण इकडे चालू आहे भाजी टाकणं। भाजी आहे आज बेसन, आणि मलाही करावं लागतात आज भेंड। ही भेंड काय धुवून ठेवले मस्त, तर आता चिरून घ्यायच्या तर मस्त भेंडा करायच्या। त्याच्या पहिले पेतो मी आता चहा। तू पेतो का बाई? पे ना, आज काऊन नाही पेत? यानं इवा नेला का सोबत? इवा काय नाही मग बाई सोबत, जरासं सांगायचं असतं की मग जरा शिकमू गेला तुम्हाला येत होतो का नाही? काय नव्हतं, 2-3 नागत होते ते रातच्या, सारा पाण्याच गायब होता तो। एकच मूठ होती, एक मूठ कोण खात होता, तेवढा वापतीला होत होतं बा फक्त। आणि बाहेरही सगळा पसारा पडला कपड्याचा, हे पा या पाण्यानं सगळं पाणी फेरून दिलं सकाळी जीवन, ना कपडे धुणं झाले ना काही, फक्त सकाळची झाडझूड झाली। तर या मग तुम्ही बी चाय प्यायले, चहा ठेवतो आता मस्त मी कडक अद्रक टाकून मस्त काळा शार। डबल आलं बाई आभाय भरून, सर्दी येते का काय बेटा? किती पाणी येते हो माई, या पाण्याने जीव कावला ना। तर या मग मस्त काळा चहा प्यायले अद्रक टाकून, ते ना जरासा तुम्ही सांगता व्हिडिओ मग बनत ठेवून नाही राहिले वाटते। मी व्हिडिओ सांगतो आईच्या गाठीशी येते तरी चहा पेते, मधून आज म्हणते आई मी नाही पेत चहा, राग आला वाटते। फिरू राहिली भेंड, रागाची तर लय आहे भारी। तर या मग तुम्ही बी चहा प्यायले, तुमच्या गाठीशी येते का? ज्याच्या गाठीशी चहा येतच मी त्यानं चहा प्यायले नका येऊ, ज्याच्या नशीने येत ते या चहा प्यायले। आमच्या आईच्या गाठीशी तर येते म्हणून आज ते काही पेत नाही। कोणाकोणाच्या गाठीशी चहा येते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणला बंधून चारा सकाळीच, तिच्या पोटात किलो फिरून राहिले, तिचे दिवस व्हायलाच बाबू। ते हे आपला बैल खाते, बैलाला टाकते, मग सगळी पेटायला पडते। काही जण सांगता येत नाही, काही जण सांगता येत नाही, तिच्या विशालच्या बकरी सारखी आताच नाही बांधत ना वा, आता जवळ लावती नसते। पाय नाही टुंगी पाय आई टुंगी पाय टुंगी, हे पा चारा दिसला तर टुंगी कशी आली चाऱ्यावर। चार 5 किलो दे म्हणते, सांगा। त्याच्यात गप्पा काही वाण नसता। चला मग चहा पिऊन झाला मस्त, आता करतो भेंड आणि चहा पाणी आंघोळ करायला। 3 हे येऊन गेले ठोक पाण्याचे, आणि आता अभयाला अंधारून आणि कपडे धुवायचे, भांडे राहिले घासायचे। हे पाणी काय करते काय माहिती, सोयाबीन गमावलं, उडदा मुगाच्या शेंगा गमावल्या,
दिसत जाय ते नवं होतं तेव्हा. तेलात टाकलं जरासं जिरं आणि भेंड ठेचाचे असतात, पण आज बनवणार आहोत मी कापून मिरचीचे. आईने सगळ्या मिरच्या कापून ठेवल्या आणि एकदम भारी लागतात कापून मिरचीचे. भेंडा सुटते एकदम. आणि यायने काय संभाराचा रोग आहे का, आम्ही संभारच कापत नाही भाजी, नाही त्याचा वास येत ना, असं वाटत संभार टाकला म्हणून. जेव्हा जरासा संभार मिरच्या टाकतो आता थोडंसं मीठ. एवढी काही खास भाजी येत नाही मला, पण दाखवू राहिलो मी जसं खातो तसं. मीठ नाही, हळद टाकली मिठाचं. मिठाचं मग मीठ टाकायचं मस्त. मिरची तर मस्त उद्याची मिरची एकदम अगदी लाल लाल, म्हणजे की सगळं त्याचं ते हे आहे ना तिखट सगळं मग मिठात उतरते, या तेलात उतरते. आणि मिरची झाली की ठसकायला मस्त होते. हे झाली आता आपली मिरची. हळद मीठ टाकून गरम मस्त याच्यात टाकायचं भेंड. आणि मस्त फिरून घ्यायचे भेंड तव्यावरच कमी गॅस करून. चकू इव्यानच कापतो आता. सांभाळ घेतो आता इव्यानच कापून. चाकू काही नाही जाग्यावर. संपा टाकून द्यायचा भेंडाई वरून. झाले 5 मिनिटात भेंडा आपले. 5 मिनिटात येतो का 10 मिनिटाचा असो स्वयंपाक. जेवढा पसारा निघायचा तेवढाच निघते. हे सगळं झालं आता भेंडाईचा कार्यक्रम. याच्यावर टाकायचे 2-3 लसणाच्या पाकळ्या. लसण काढून म्हणजे फक्त वास लागते त्या भेंडायले, दुसरं काही नाही. वाटून टाकलं तरी जेवते, पण मला वाटून नाही टाकायचा, वरूनच टाकल्यावर लय मस्त वास येते आणि चवय लय भारी येते. पा 2-3 लसणाच्या पाकळ्या. बकऱ्या नेतात का वय दादा? पाणी ऊन तपून आलं नाही आता. पाणी काय घरात असते काय घातलं कुकडी येते कुकडी नाही येत. छोटे छोटं संध्याकाळी काही येत नाही. ते घालून चाराला आला संध्याकाळसाठी ठेवायचा असता की तो चारा आणला की दिला लाव, आणला की दिला लाव. तो जाते चारा म्हणजे याच्यावर ठेवायचं झाकण म्हणजे मस्त होतात मग ते. आणि इकडे का इकडे बाबा फोडणीचा भात बनवला आणि बेसन सांगितलं होतं मी तुम्हाला, कारण बेसनच दिसलं होतं मला, पण बेसन नाही बनवलं. बनवल्या चुनड्या. बेसनाच्याच असतात ते चुनड्या. मस्तपैकी बनवल्या चुनड्या रस्स्याच्या. आणि त्याने तोंडी लावायला भेंड. कोणाला आवडत नाही, कोणाला आवडतात. कोणी भेंड खाते, कोणी चुनड्या खाते, कोणी काय काय खाते. मी ना खायचंच काम चालू आहे या पाण्याच्यानं.
आणि वावराचं तोंड नाही पाहिलं 3 महिने झाले आम्ही. पाणी तुम्हाला तोंडच नाही करू दे. हो ना, पाणीच चालू आहे. बैल फुटतील गवत जाणार आपल्या. हा, गवत निघू तर बैल फुटतील म्हटलं. एवढं गवत होईल. एवढं तर नाही जाय वावरात. डांबे गेले नाही म्हणजे एवढं नाही. उद्या मग आता दसराच. झाले मस्त भेंडा, आता लागू नाही राहिले खाली. आणि इकडे चालू आहे जेवण करायची तयारी यायची. आज सकाळी नाही जेवली तू का? सकाळी नाही जेवली म्हटलं. आज जेवण लय कमी करायचं वरती. हे असं झाकण ठेवल्यावर बातच भेंडा होऊन येतात. आणि मीठ मिरची बरोबर. ताव्यावरची भाजी खायला तर एवढी मजा येते. जेवढी गंधाचा कढईत चांगली नाही हो, तेवढी ताव्यावरची भाजी लई मस्त होते. झाले आपले भेंडा. आता गॅस बंद. इकडे चालू आहे जेवण आणि बाहेर राहिले सगळे कपडे बिपडे धुवायचे. आता ऊन तपलं जरासं म्हणजे सूर्यनारायणानं वर तोंड काढलं. आणि सकाळचं वातावरण तर पाहिलंच तुम्ही, एकदम पाणीच होतं सगळं. बंधूनं चारा आणला, तोही बकऱ्याला दिला मग. आणि दादा बकऱ्या नेतो म्हणतात. हे पाहून टपुरायला मस्त. जरासं मोजले नाही पण ते अजून. हे घे दे ते प्लेट. पाणी किती आहे ते प्लेटी?